नागपुरातील सक्करदरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली। ताहिर रशीद बेग वय वर्ष 65 हा आरोपी अंजनगाव येथील रहिवासी असून स्वतःला तांत्रिक म्हणून ओळख करून देत होता। पीडित महिला ही 33 वर्षीय असून ती घरकाम करून उदरनिर्वाह करीत असते। 15 ऑक्टोबर 2025 रोजी तिचा पती अचानक बेपत्ता झाला होता। काही दिवसांनी तो मध्य प्रदेशात सापडला, मात्र पुन्हा 30 ऑक्टोबर रोजी तो गायब झाला। पतीच्या शोधासाठी महिला प्रयत्न करीत असताना एका लग्न समारंभात तिची आरोपी ताहिर बेगशी ओळख झाली। त्याने स्वतःला मांत्रिक सांगत तुमचा नवरा मी शोधून आणतो असे आश्वासन दिले। यानंतर आरोपी महिलेच्या घरी गेला आणि तांत्रिक पूजा करण्याचा बहाणा केला। घरातील सर्वांना एका ठिकाणी बसवून दिवा आणि अगरबत्ती लावून त्या दिव्यात नवऱ्याची छबी दिसेल असा भ्रम निर्माण केला। यानंतर महिलेचा विश्वास संपादन करून तिला घराच्या वरच्या मजल्यावर नेले आणि तिथे मांत्रिक विधी करण्याच्या नावाखाली तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला। घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या नातेवाईकांना सर्व प्रकार सांगितला। त्यांच्या मदतीने सक्करदरा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपी ताहिर बेगला अटक केली। तसेच या आरोपीने इतर महिलांनाही फसवले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक व्यक्ती आहे, तिचे पती मिसिंग होते आणि 6 महिन्यापासून ते मिसिंग असल्यामुळे पोलीस स्टेशन सक्करदरा येथे आपल्याकडे मिसिंग दाखल आहे, परंतु सदरची व्यक्ती मिळालेली नाही आहे। तर सदर आपल्याकडे त्यानिमित्ताने एक गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे एक गोंधू बाबा आहे की बाबा त्याला काही गोष्टी कळतात किंवा कोण व्यक्ती मिसिंग कुठे आहे असं फसवणूक करून त्या महिलेला, गोंधू बाबाचं जे नाव आहे ताहिर बेग रशीद बेग, वय 65 वर्ष आहे, व तुझा नवरा कुठे आहे, मी तुला माझ्याकडे जी शक्ती आहे त्या शक्तीच्या अनुषंगाने मी तुला शोधून देतो असं म्हणून तिच्या घरी येऊन सदर व्यक्तीचं नाव पण त्या विक्टीमला फिर्यादीला माहीत नाही आहे आणि काही पूजा अर्चा करून तुझा नवरा कुठे आहे अशी माहिती मी तुला देतो असं तिची फसवणूक करून सदर व्यक्तीच्या बरोबर त्यांनी शारीरिक संबंध केले तिच्या इच्छेविरुद्ध आणि सदर व्यक्तीतून परागंदा झाला, पळून गेला। सदर व्यक्तीचा जो आरोपी आहे त्याचं नाव पत्ता काहीच आमच्याकडे दाखल नव्हतं, त्या महिलेलाही माहिती नाही। त्या अनुषंगाने महिलेला नंतर सर्व महिलेने झालेल्या प्रकार तिच्या नातेवाईकाला सांगितल्यानंतर सर्व नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला आले आणि तिने तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने सक्करदरा पोलीस स्टेशन अपक्रमांक 143/26 64-2 भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आमच्याकडे गुन्हा दाखल झाला आणि सदर आरोपीची काही माहिती नसताना आम्ही तपास पथक पाठवून सदरचा आरोपी जो आहे अमरावती जिल्ह्यातील राहणारा आहे, त्याचं नाव पत्ता नसताना 24 तासामध्ये सदर आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। सध्या जे आरोपी आहे त्याचा काही रेकॉर्ड आहे का, बॅकग्राऊंड आहे? आरोपीचं काही रेकॉर्ड नाही आहे, तसं काही रेकॉर्ड आमच्याकडे अजून उपलब्ध नाही आहे।